जतचे माजी आमदार विलासराव जगताप यांच्या गाडीवर मिरवाड ते डफळापूर दरम्यान काल रात्री हल्ला केल्याप्रकरणी जत पोलीस ठाण्यात 5 जणांच्या विरोधात विलासराव जगताप यांनी फिर्याद आणि तक्रार दाखल केली आहे। जिरग्याळ येथील बैठक संपवून बुधवारी सायंकाळी 6 वाजता मिरवाड ते डफळापूर दरम्यानमधील हंडेमळा मिरवाड येथून स्वतः जगताप, संग्राम जगताप, सुनील तुकाराम छले असे गाडीतून जात असताना 5 इसम 2 दुचाकीवरून आले। त्यातील एका दुचाकी हिरो कंपनीची स्प्लेंडर दुचाकीवरून येऊन जगताप यांच्या कारच्या उजव्या बाजूस त्याच्या हातातील रॉडने काचेवर मारू लागले। यावेळी गाडीच्या उजव्या आरशावर रॉड लागल्याने आरसा पूर्ण फुटला असता चालक सागर यांनी तात्काळ कार रस्त्याच्या बाजूला घेतली। त्यावेळी सोबत असलेला सुनील तुकाराम छले याने गाडीवर तसेच जगतापांवर हल्ला करण्यासाठी आलेले इसम बाबू हराळे, सायता पाटील, राहुल संगपाळ, अन्नू ढोले आणि मेजर संगपाळ असल्याचं सांगितलं। सदरचे इसम हे आम्ही प्रचार करत असलेल्या विशाल पाटील यांच्या विरोधी उमेदवार संजय पाटील यांच्या गटातील असून मी विशाल पाटील यांचा प्रचार करू नये, मी घरात बसून राहावे या उद्देशातून गाडीवर हल्ला केला। त्यांच्या हातातील लोखंडी रॉडने गाडीच्या उजव्या आरशावर मारून आरसा फोडून 30,000 रुपयांचे नुकसान केले असं तक्रारीत जगताप यांनी म्हटलंय। काल सायंकाळी विशाल पाटील यांच्या प्रचारात मी दौऱ्यावर असताना जिरग्याळ ते मिरवाड या रस्त्यावर माझ्या गाडीवर 3 लोकांनी हल्ला केलेला आहे। ते जिरग्याळ गावचे लोक आहेत। प्राणघातक हल्ला केल्यामुळं मी बचावलो आणि त्यांनी जे मार दिला त्या आरशावर पडल्यामुळं माझ्या गाडीच्या आरशाचं नुकसान झालं आहे, पण तुम्ही बारंबार बचावलेलं आहे। अशा प्रकारे निवडणुकीच्या काळामध्ये हल्ला करणं हे गैर आहे। शांतीनं निवडणूक चालली असतानासुद्धा काही विघ्नसंतोषी लोक आणि काही नेते मंडळी अशा लोकांना हाताशी धरून मी प्रचारात जाऊ नये त्याच्यासाठी यांच्यासारखे फॅराले चालू आहेत। त्यांच्या पायाखालची वाळू घसरू लागलेले आहे। त्यांना पराभव समोर दिसू लागल्यामुळं अशा प्रकारे मी प्रचारात जाऊच नये, भाग घेऊ नये, फिरू नये म्हणून माझ्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न चालू आहे। त्याला आम्ही भीक घालणार नाही। या हल्ल्यामागे खासदार संजय काका पाटील यांचा हात असेल का असं तुमचा संशय आहे का? नाही, ज्या ते हल्लेखोर संजय काकाचे आहेत त्या ही माणसं संजय काकाचीच आहेत आणि संजय काकाची पायाखालची वाळू घसरू लागल्यामुळं संजय काकाचे जे गुंड पोचलेले गुंड लोक आहेत ते बिथरलेले आहेत।